नमस्कार, मी आकाश हाडे, आय-सी-टी एक्सपर्ट एस-टी-सी महाराष्ट्र. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून निक्षय औषधीद्वारे टी-यू टू पी-एच-आय ड्रग डिस्पॅच कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत. निक्षय औषधीला लॉग इन केल्यानंतर टास्क लिस्ट आणि होम मेनू असे 2 ऑप्शन्स आहेत. त्यापैकी होम मेनूवर आपल्याला क्लिक करायचे आहे. होम मेनूला क्लिक केल्यानंतर इश्यू डिस्पॅच या ऑप्शनच्या अंडर डिस्पॅच विदाऊट ड्रग रिक्वेस्ट हे ऑप्शन आहे. त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहेत. डिस्पॅच विदाऊट ड्रग रिक्वेस्टवर क्लिक केल्यानंतर येथे स्टोअर टाईपमध्ये हेल्थ अँड वेलनेस सेंटर, प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटीज, पी-एच-आय असे ऑप्शन आहेत. लेट्स से आपण प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटीला जर सिलेक्ट केले, तर ड्रग रिक्वेस्ट जनरेटिंग स्टोअरमध्ये या टी-यूच्या अंतर्गत जेवढ्या हेल्थ फॅसिलिटीज आहेत, जेवढ्या प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटीज आहेत, तेवढं सर्व इथे रिफ्लेक्ट होणार. आणि जर आपण पी-एच-आयला इथे सिलेक्ट केलं, तर इथे सर्व पी-एच-आयची लाईन लिस्ट जनरेट होणार. तर आपण लेट्स से डी-टी-सी भंडारा हे सिलेक्ट करूयात. त्यामध्ये इश्यू डेट आपल्याला मेन्शन करावं लागेल आणि इश्यू व्हाउचर नंबर आपल्याला ॲड करावं लागेल. हे ॲड केल्यानंतर राईट हँड साईडला ड्रग फाइंडर हे ऑप्शन आहेत. या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आहे. ड्रग फाइंडर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला ड्रग नेम टाईप करायचे आहे. लेट्स से आपण 3-FDC डिस्पॅच करणार आहोत. सो आपण इथे 3-FDC टाईप करणार. तर यामध्ये 3-FDCचे 2 बॅच नंबर अवेलेबल आहेत आणि इथे रिक्वेस्टेड क्वांटिटीचा नंबर इथे रिफ्लेक्ट होतोय. सो आपण जेवढे आपल्याला क्वांटिटी डिस्पॅच करायचे आहेत, तिथे आपण रिक्वेस्टेड क्वांटिटीमध्ये टाईप करणार. तसेच ज्या बॅच नंबरचे आपल्याला ड्रग डिस्पॅच करायचे आहेत, त्या बॅचच्या अगेन्स्ट आपण तिथे क्वांटिटी टाईप करणार. सो इथे आपण 3 बिस्टर ऑफ 28 टॅब्स बॅच नंबर C25R781271 ही सिलेक्ट केली आहे. खाली आल्यानंतर ॲड या टॅबवर आपण क्लिक करणार आणि ओके या टॅबवर क्लिक करणार. आता 3-FDC हे ड्रग्ज सिलेक्ट झाले आहेत आणि इथे आपण सेव्ह या टॅबवर क्लिक करणार. इथे वरती पॉपअप मेसेज येतो, यू आर गोइंग टू सेव्ह रेकॉर्ड्स. तर तिथे ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे. आर यू शुअर? ओके. अशा पद्धतीने आपण टी-यू टू पी-एच-आय ड्रग डिस्पॅच केले आहे आणि हे इथे इश्यू व्हाउचर येथे दिसत आहे. आता निक्षय औषधीवरून आपण ड्रग डिस्पॅच केल्यानंतर हे ड्रग निक्षय पोर्टलला डिस्पेन्सेशन मॉड्यूलला त्या पी-एच-आयच्या अकाउंटला जमा होते. नंतर आपण निक्षय पोर्टलचं डिस्पेन्सेशन मॉड्यूल वापरून पेशंट वाईज आपल्याला पुढे ड्रग डिस्पॅच करता येतील. धन्यवाद.